रोज भाजीला काय बनवायचं टेन्शन आलं असेल किंवा रोज त्याच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं नक्की करून बघा मटकीची मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी कमीत कमी मसाल्यामध्ये तरीही तितकीच चविष्ट आणि टेस्टी। तर मटकीचा रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं साहित्य तर लसूण घेतलंय, सुकं खोबरं घेतलं आणि कोथिंबीर घेतली। तर अगदी कमी मसाल्यामध्ये म्हणजे एवढाच मसाला मी वापरणार आहे या मटकीच्या रश्श्याला। तर हा मसाला मी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता मसाला बारीक झाला आहे आणि 1-2 ते 2.5 चमचे हा मसाला तयार झाला आहे। तर इथे मी कांदा टोमॅटो काही वापरलं नाही, फक्त लसूण खोबरं आणि कोथिंबीरचाच वाटण तयार केले। आवडत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो घालू शकता। आता इथं मटकी घेतले तर या मटकीला मी घरीच मोड आणलेले आहेत आणि ही बघू शकता मटकी एक 7 ते 8 दिवस झाले अशा प्लास्टिक डब्यामध्ये ठेवले, खूप छान ताजे आणि फ्रेश राहिले, अजिबातही खराब किंवा कुठेही चिकट झाली नाही मटकी। तर आता सगळ्यात अगोदर एक डिश भरून मी मटकी घेतली आणि कढईमध्ये ही मटकी आता मी एक 1-1.5 मिनिटं चांगली भाजून घेते। खूप जास्त करपवायची नाही, फक्त हलकीशी भाजून घ्यायची। तर इथे मटकी चांगली भाजून घेतली आणि मटकी भाजल्यानंतर ना भाजीला एक वेगळीच टेस्ट येते किंवा नाही भाजली तरीसुद्धा भाजी छान लागते मटकीची। आता त्याच कढईमध्ये मी तेल घेतले, तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घातलं, 7-8 कढीपत्त्याची पानं घातली। त्यानंतर हा जो मसाला केला होता हिरवा मसाला आपला लसूण खोबरं आणि कोथिंबीरचा हा मसाला घालते। मसाला अगदी कमी आहे, शिवाय मी इथं मसाला वाटताना पाणी घातलं नव्हतं, त्याच्यामुळे मसाला भाजायला फार वेळ लागला नाही, अगदी लगेचच हा मसाला छान परतवून झाला आहे। आता याच्यामध्ये ताजी मस्त ताजा असा कांदा लसूण मसाला केला आहे, तो 1 चमचा घातला आहे। माझा कांदा लसूण मसाला संपला होता, तो मी ताजाच बनवला आहे, तर तो मी 1 चमचा घातला। तिखट जास्त आहे त्याच्यामुळे मी 1च चमचा वापरला आहे। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। खरं तर कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्याच्यामध्ये बाकी कुठलेच गरम मसाले घालायची आवश्यकता नाही, कारण जेव्हा आम्ही कांदा लसूण मसाला बनवतो तेव्हा खूप जास्त मसाले ह्याच्यामध्ये वापरले जातात, गरम मसाले। तर आता इथं मसाले चांगले परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये जी धुवून एक 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालते आणि मटकीसुद्धा मी 1 मिनिटभर चांगली परतून घेतली आणि त्याच्यानंतर आता पाणी घालते। तर मस्त झणझणीत असा रस्सा बनवायचे मटकीचा, तर थोडंसं पाणी मी जास्त घालते, जास्त म्हणजे मी 2 ग्लास पाणी घातले। आता या पाण्याला ना एक उकळी आणून घेते। आता उकळी आल्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घातले। आमच्या सातारा भागामध्ये प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट घालतोच आम्ही, भाज्या खूप टेस्टी लागतात। तुम्ही या पद्धतीने नसेल करत तर नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील या भाज्या। आता ह्याला बारीक गॅस करून मी ह्याच्यावरती झाकण घालते आणि बारीक गॅसवरती मटकी छान अशी शिजवून घेते, अगदी कमी मसाल्यामध्ये कमी वेळेमध्ये पण खूप जास्त टेस्टी अशी मटकीचा रस्सा तयार झाला आहे बघा, छान। आता इथं मटकी शिजली आहे आणि मटकी बघा बऱ्याच वेळा काय होतं मटकी शिजत नाही पटकन, काय मटकी लगेच शिजते तर काय मटकी पटकन शिजत नाही, असे मटकीचे प्रकार असतात ती। तर आता इथं बघा मटकी चांगली शिजले आणि रस्सा मस्त असा छान झाला आहे, बघून तोंडाला पाणी सुटले इतकी भारी मटकीची भाजी झाली आहे। तर इथे बघू शकता मस्त अशी तरी सुटले, मस्त लाल भडक असं हे कालवण झालं आहे आणि झणझणीत त्यासोबत चमचमीत, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी टेस्टी ही मटकीची भाजी तयार झाली आहे। तर चला मग तुम्ही अशी नसेल केली तर नक्की करून बघा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा।